हा आतनी बेल्लूर रोड आहे व बेल्लूरवरून साधारण 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर हायस्कूल आहे इथं व या ठिकाणावरून आपल्याला उमराणीला रोड गेलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो धानम्मा देवी जन्मस्थळ उमराणी असं लिहिण्यात आलं आहे। 7.5 किलोमीटर लांब आहे व भुईकोट किल्ला सुद्धा तो पाहणार आहे। जतच्या दक्षिणेला कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले उमराणी गाव आहे। प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे। उमराणी येथील प्राचीन मंदिरात इसवी सन 11 व 12व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात। यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान केल्याची नोंद येते। पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे। 1673 साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने महाराज पन्हाळगडावर असताना आदिलशाही सरदार अब्दुल करीम हा 12,000 स्वार घेऊन स्वराज्यावर चालून आला। ही वार्ता समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले। त्यांना आज्ञा दिली, खान वलवल भारी करतो त्यास मारून फत्ते करणे। महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव बहलोल खानावर चालून गेले। यावेळी खानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोन नदी किनारी होता। मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने हल्ला केला। पाण्याशिवाय कासावी झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता। एकूण 4 बुरुज आहेत उमराणीच्या भुईकोट किल्ल्यामध्ये। या ठिकाणी एक आहे, हा एक समोरचा व पाठीमागच्या बाजूस 2 आहेत। मुख्य प्रवेशद्वार असं आपणाला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी एक गजलक्ष्मीची मूर्ती पाहायला भेटत आहे, अशी शिल्प गजलक्ष्मीचे। बुरुज आहे। या ठिकाणी कोपऱ्यात एक बुरुज आहे, असा एक बुरुज व हा मुख्य दरवाजाचा भाग असा। या ठिकाणी आपण पाहू शकतो असं लिहिले, गडी उमराणी राजवाडा। किल्ला पाहून झाल्यानंतर आपण गावातील दानम्मा देवी जन्मस्थळ पाहण्यासाठी जाणार आहे। थोड्याच अंतरावर आहे। समोर ग्रामपंचायत कार्यालय उमराणी आहे व त्या ठिकाणापासून आपणाला 1-2 मिनिटाच्या अंतरावर जायचं आहे। आपण आता मुख्य मंदिरामध्ये आलो आहे। समोर पाहू शकतो दानम्मा देवीची मूर्ती आहे। असा हा मंदिर परिसर आहे। मंदिर परिसर खूप सुंदर व सुरेख आहे व या ठिकाणी स्वच्छता ही छान आहे व आपणाला या ठिकाणी जेवणाची सुद्धा सोय केली जाते। त्यामुळे उमराणी गावामध्ये आल्यानंतर दानम्मा देवीला जरूर भेट द्या व येथील महाप्रसादाचा आस्वाद घ्या। समोरच्या बाजूस आपणाला महाप्रसाद भेटतो। हा असा मंदिर परिसर आपणाला पाहायला भेटत आहे। उमराणी गावातील हे देवस्थान नक्की भेट देण्याजोगे आहे। बेहलोल खानाने प्रतापराव व मराठा सैन्यांसमोर शरणागती पत्करली। प्रतापरावांनी त्याला माफी दिली। शरण आलेला खान मराठ्यांसमोर पराजित होऊन मागे निघून गेला। ही बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले। महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते।
बहलोल खान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सलाकाय निमित्त केला असा जवाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागले नाहीत. आता आपण या भुईकोट किल्ल्याची चारी बाजूनी पुन्हा एकदा सफर करू. हा बुरुज, मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूला दुसरा बुरुज अशी आहे. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच निस्त्रीखिंडीत प्रतापराव यांचे बलिदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानचे राजे डफळे सरकार यांचा इतिहास. डफलापूरचा भुईकोट किल्ला याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा आपण नक्कीच पाहा. सटवाजी चव्हाण यांचा तो भुईकोट किल्ला आहे. किल्ला पाहिल्यानंतर आपण आता या मंदिरामध्ये पोहोचत आहे. या मंदिरामध्ये आपणाला एकूण 4 कन्नड भाषेतील शिलालेख पाहायला भेटणार आहेत. मंदिराच्या आतील बाजूस पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा शिलालेख पाहायला भेटत आहे, परंतु आपण आता आत जाऊ नाही शकत, त्यामुळे बाहेरूनच आपण हा शिलालेख पाहू. डफलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी 1680च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बारडोल आणि कनद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या 16,000 सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत अण्णासाहेब डफळे कर्नाटक शैलीतील उमराणी गावातील अप्रतिम मंदिर आपण पाहू शकतोय. सुंदरसूर मंदिर आहे. मंदिरामध्ये एकूण आपणाला हा 3रा शिलालेख पाहायला भेटत आहे. भव्य शिलालेख आहे हा कन्नड भाषेमधील. हे असं मंदिरातून दिसत आहे आपणाला. पेशवाईत आऊसाहेब डफळे यांनी पेशव्यांची आधी सत्ता मान्य करत संस्थांचे स्वातंत्र्य कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्र्यंबकजी डेंगळेकडे या संस्थानाचा कारभार सोपविला होता. 1820 मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची आधिसत्ता मान्य करवली. त्यानुसार 1846 नंतर 3 वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. उमराणी गाव सांगली शहरापासून 83 किलोमीटर आहे, तर जत या तालुक्याच्या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. जत संस्थान अंतर्गत उमराणी एक महत्त्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांचा भुईकोट किल्ला असून त्यांचे वंशज या ठिकाणी राहत असतात. सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात हा भुईकोट किल्ला बांधला गेला असावा. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेला चौकोनी आकाराचा हा भुईकोट किल्ला चारी बाजूला 4 भक्कम असे बुरुजांनी आहे. सध्या या किल्ला गडीचा वापर डफळे यांचे वंशज करत आहेत व त्याला मूळ स्वरूप कायम ठेवले आहे. गडीबाहेर दरवाजा शेजारी आपणाला गजलक्ष्मी शिल्प पाहायला मिळते. गडीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असून चारी बाजूला 4 भक्कम असे बुरुज आहेत व किल्ल्याचा दरवाजा आजही आपणाला पाहायला भेटतो. किल्ल्याच्या आवारात दगडात बांधलेली खोल विहीर आहे व आतमध्ये चौपशी वाडा आहे. किल्ल्यातील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ स्थितीत आहे. वाड्यात डफळे सरकार यांचे वास्तव्य असल्यामुळे आपणाला थोड्याच भागात फिरता येते. गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे मिळतात. उमराणी गाव व उमराणी गावचा परिसर पाहण्यासाठी आपणाला कमीत कमी 3 तासाची तरी वेळ पाहिजे, कारण भुईकोट किल्ला
दानम्मा देवीचे मंदिर, तसेच गावाबाहेर असणारे मल्लिकार्जुन मंदिर, म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला कन्नड भाषेतील 4 शिलालेख पाहायला भेटतात ते मंदिर, व इतर लहान सहान मंदिरे पाहण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तास पाहिजेत. या भागामध्ये आल्यानंतर आपणाला जतचा भुईकोट किल्ला, डफळापूरचा भुईकोट किल्ला, तसेच आनंदपूर या ठिकाणचा भुईकोट किल्ला व उमराणीचा भुईकोट किल्ला असे 4 किल्ले पाहायला भेटतात. व आनंदपूरपासून साधारण 20-22 किलोमीटर गिरिलिंग या देवस्थानाला आपण मुक्काम करू शकतो. व मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गिरिलिंग देवस्थान, गिरिलिंगच्या लेण्या, तसेच तिघई लेणी, वरती गेल्यानंतर गौसिद्ध लेणी, जुना पन्हाळा किल्ला व उंदरोबा लेणी या पाहू शकतो. व हे सर्व करून आपण जातो दंडोबा या देवस्थानापाशी. दंडोबा देवस्थान एक लेण्यामध्ये आहे, तेही पाहू शकतो. तसेच त्याच्या वरच्या बाजूला केदारलिंग लेणीसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण जर या भागात 2 ते 3 दिवसाची वेळ काढून आला तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला किल्ले, गडी, लेणी पाहण्यास भेटतात. तसेच खानापूर तालुक्यामध्ये खानापूरचा भुईकोट किल्ला आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर आपण कोळदुर्ग हा किल्ला करू शकतो. कोळदुर्ग व बाणूरगड याच्यामध्ये सुखाचार्य देवस्थान आहे. सुखाचार्य देवस्थान हे एका लेणीमध्ये आहे, गुहा लेणीमध्ये आहे, तेही आपण पाहू शकतो. व बाणूरगडावर आपणाला आपले स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. व बाणूरगड उर्फ भोपाळगड किल्ला आहे, तोही आपण पाहू शकतो. भोपाळगड किल्ल्याचा विस्तार खूपच मोठा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण गेलो तर वेळ काढून जावा, कारण जवळपास 450 ते 500 एकर एरिया आहे. व बालेकिल्ला 22 एकरमध्ये आहे. पाहण्यासारखे भरपूर आहे. चोर दरवाजा, बुरुज आहे, वर बालेकिल्ला, तलाव, अशा खूप वास्तू आहेत. त्याच्यामुळे आपल्या सांगली जिल्ह्यातील या भागाची सफर आपण निश्चितच करावी ही एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.